काल जी घटना घडली, आमच्या काही शिवसैनिकांनी त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये जी तोडफोड केली त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्या संदर्भात वस्तुस्थितीची माहिती घ्यायला की कोण आरोपी आहे, कुणावर गुन्हे दाखल केले, सगळे जे आरोपी पोलिसांच्या तपासामध्ये जे दाखवलेले आहेत की ते चुकीचे आहेत की खरे आहेत या संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि त्याचबरोबर आमचे जे आरोपी यांनी अटक केलेले आहे, जे शिवसैनिक आहेत, त्यांच्यावर कुठले कुठले कलम दाखल केली याची सुद्धा माहिती घेतली। विधानसभेचं अधिवेशन चालू असल्याकारणानं कदाचित सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित होईल आणि त्या माध्यमातून ती माहिती घेण्याकरता मी या पोलीस स्टेशनला आज आलो होतो। असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की संजय राऊत यांनी ही पोस्ट ट्विट केली, त्यानंतर हे सर्व समोर गोष्टी आल्या, असं वाटतं का याच्या मागे कोणाचा तरी हात आहे? नाही, हात तर आहे, त्यात काही वाद नाही। बघा, 3 जानेवारीला त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये त्याचं चित्रीकरण केलं जातं, ते गाणं बनवलं जातं आणि 3 जानेवारी नंतर आज जवळजवळ एक 70-72 दिवसानंतर जर तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतून हे गाणं लीक केलं जात असेल किंवा बाहेर टाकलं जात असेल तर यामध्ये काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या गोष्टीनं पोलिसांना मी सांगितलंय की ह्या 70-75 दिवसाच्या कालावधीमध्ये ते गाणं का बाहेर आलं नाही आणि 3 जानेवारी नंतर अचानक कालच ते गाणं कसं काही बाहेर आलं ह्याची सुद्धा खोलपणे जाऊन तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे। आता संजय राऊत असं म्हणतायत की कुठेतरी गृह खात्याचं फेल्युअर आहे, काल जी तोडफोड झाली एकनाथ शिंदे गटाकडून म्हणजे जी तोडफोड करण्यात आली हे कुठेतरी गृह खात्याचं फेल्युअर आहे, आता हे तुमच्यावरती ढकलण्यात येत नाही। आता संजय राऊतांना सकाळी काय म्हणायचं असतं हे रात्रीच ठरवून ते सकाळी बोलत असतात, त्यामुळे कोणाचं काय फेल्युअर आहे याबद्दल त्यांनी न बोललेलं बरं। त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय घटना ह्या मुंबईमध्ये घडत होत्या मुख्यमंत्री असताना किंवा महाविकास आघाडीचे गृहमंत्री असताना ह्या विषयावर मला आता काही बोलायचं नाही। फक्त जी घटना घडली ती घटना आम्ही शिवसेनेने फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल आणि चुकीचं काही बोलत असेल तर शिवसैनिक कधी गप्प बसणार नाही। राहुल कनाल आणि सरमळकर यांच्या माध्यमातून जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु शेवटी ते शिवसैनिक आहे। मी मंत्री नंतर आणि शिवसैनिक आधी आहे। आमच्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल जर कोणी असं वक्तव्य करत असेल आणि तशा प्रकारचं चीड आणणारं गाणं जर कोणी प्रकाशित करत असेल तर तो निश्चितपणे कुठल्याही शिवसैनिकाला राग येणार। समय रहना का भी केस नहीं है सर, समय रहना का भी राज्यभरामध्ये जेव्हा कायदेशीर असताना कार्यकर्त्याशी फोडाफोडी करत असेल तर कुठेतरी सत्तेत असलेले जे पदाधिकारी नाही। बघा, कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाबद्दल आणि जे ह्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल जर असं काही वातावरण खराब करणारं वक्तव्य कोणी करत असेल किंवा गाणं प्रकाशित करत असेल आणि त्यामध्ये काहीतरी राजकीय रंग असेल तर आमचे शिवसैनिक गप्प बसणार नाही। मी कुठल्याही तोडफोडीचं समर्थन या राज्याचा मंत्री म्हणून करणार नाही, पण शेवटी मी सुद्धा आधी शिवसैनिक आहे आणि नंतर मंत्री आहे, त्यामुळे आमच्या पक्षाच्या प्रमुखांबद्दलचे जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मी आताच महापालिकेचे जे आयुक्त आहे भूषण गगरानी यांच्याशी बोललो। या स्टुडिओमधून अनेक गैरप्रकार घडलेले आहेत। या स्टुडिओमध्ये देशाच्या पंतप्रधानांविषयी सुद्धा अर्व्याच्या शब्दामध्ये काहीतरी चित्रित झालेलं आहे। या स्टुडिओमध्ये राज्याचे अनेक जे मंत्री आहेत किंवा काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल चित्रीकरण झालेले आहे आणि ह्या स्टुडिओमध्ये अनेक प्रकारचे अशा घटना घडलेल्या आहेत ज्या घटनेमुळे ह्या मुंबईचं वातावरण गढूळ होईल, त्यामुळे तो अनधिकृत स्टुडिओवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना केलेले आहे। जैसी घटना मुंबई में घटी कल, इस राज्य का मंत्री होने के नाते मैं समर्थन नहीं करना चाहता हूं, मगर ये भी बात उतनी सच है कि मैं मंत्री बाद में हूं, शिवसैनिक पहला हूं और हमारे जो शिवसैनिकों ने किया वो इसलिए किया क्योंकि हमारे पार्टी के प्रमुख
और राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री रह चुके और अभी के उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के बारे में अगर गलत सलत कुछ भी कोई गाने के जरिए या अपने जो जबान उनको दी है उसके जरिए अगर गलत सलत कुछ बोलते रहेंगे तो हमारे शिवसैनिक कभी भी माफ करेंगे नहीं किसी को भी। और आज मैं पुलिस स्टेशन में आया हूं, हमारे कुछ शिवसैनिकों के ऊपर गुनाह दाखिल हो गया, उसमें क्या क्या कलम लगाया वो सच है कि झूठ है। और पुलिस ही कार्रवाई करते समय पुलिस डायरेक्ट हमारे कार्यकर्ताओं के घर पे जाते हैं जिनका नाम भी नहीं था, उनके खिलाफ अगर ऐसे एक्शन लेते तो वो भी कुछ गलत है। इसलिए मैं पुलिस स्टेशन में आया, मगर एक बात उतनी जरूरी है कि वो जो स्टूडियो है वो पूरा का पूरा इनलीगल है। देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी के बारे में वहाँ पे गलत सलत कुछ भी चित्रीकरण वहाँ पे हो गया, बहुत सारे राजनेताओं के बारे में चित्रीकरण हो गया। और ऐसे इनलीगल स्टूडियो को क्यों सपोर्ट कोई अगर पार्टी करता है तो वो भी देखना चाहिए, उसकी भी जांच होनी चाहिए। मैंने मुंबई महानगर पालिका के आयुक्त भूषण गगरानी जी से कहा है कि तुरंत वो अगर इनलीगल स्टूडियो होगा तो उसके ऊपर तुरंत कार्रवाई होनी चाहिए। सर, आदित्य ठाकरे, संजय राउत सबने इस घटना का विरोध किया है, सबने सरकार का निषेध देखिए, ऐसे लोगों ने उसका समर्थन किया जिन लोगों का समर्थन उस गाने के लिए है। कुछ घटनाएं जो घटी है, मुंबई में घटी है, विधान भवन में घटी है, मुंबई हाईकोर्ट में घटी है, उसके ऊपर से लक्ष्य विचलित करने के लिए अगर ये चीजें उन्होंने की तो उसकी भी इंक्वायरी पुलिस ने करनी चाहिए, ऐसा भी मैंने डीसीपी को कहा है। और साथ ही में ये भी है कि 3 जनवरी को वो अगर गाना वो जो चीजें है वो चित्रीकरण उसका किया जाता है और बाद में अगर कल का कल यानी 70-75 दिन के बाद में वो अगर लोगों के सामने रखा जाता है तो इसके ऊपर भी ध्यान देना चाहिए, पुलिस ने इसकी इंक्वायरी करनी चाहिए। सर, आपको किस पे शक है? इसके पीछे कौन है? आपको किस पे शक है सर? कौन है इसके पीछे? देखिए, मैं किसके बारे में कुछ भी बताना नहीं चाहता हूँ, मगर ये हकीकत है कुछ चीजें जो होती है उसके ऊपर लक्ष्य विचलित करने के लिए ऐसी चीजें होने की शक्यता शासन का है। नहीं, हम लोग किसी का देखिए वो काम पुलिस का है, पुलिस को मैंने बोला है कि पूरी की पूरी जांच होनी चाहिए। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।